नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा काळ हिंदू संस्कृतीचा अनमोल काळ आहे. मकर संक्रांतीचा हा सण सूर्य उपासना, दान आणि आपापसातील प्रेम वाढण्याचा संदेश देतो. या काळात उत्तरायणाची सुरुवात होते, त्याचबरोबर ऋतुबदलाचा देखील संकेत देतो. या काळात सूर्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व असते. सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव यांना भेटण्यासाठी जातात, म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत. सूर्याचे मकर राशी संक्रमण हे सूर्यदेव आणि शनिदेव या पिता पुत्रांची भेट घडवून आणतो. 2025 या वर्षात मकर संक्रांत कधी आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल याविषयी माहिती जाणून घेऊ. हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांत ही पौष कृष्ण 1 म्हणजे 14 जानेवारीला आहे. संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये सूर्यदेवाची पूजन, त्याचबरोबर दान आणि पवित्र नद्यामध्ये स्नान याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो. यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी बाजरीच्या भाकरी, मिक्स भाज्यांची एक भाजी, त्याचबरोबर पालेभाजी आणि राळ्याच्या तांदळाचा भात हा वर्षातून फक्त एकदाच केला जातो. त्याचबरोबर गाजर, कांद्याची पात, तिळगुळ, हळदी कुंकू असे ताट तयार केले जाते आणि ते एकमेकांना दिले जाते. तर दुसऱ्या दिवशी संक्रांती साजरी केली जाते. संक्रांती दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा. हा किंक्रांतीचा दिवस करीदिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी संक्रांतीचे हे 3 दिवस 13, 14 आणि 15 जानेवारीलाच येतात, तर कधीकधी 14, 15, 16 असे देखील येतात. सूर्य ज्यावेळी मकर राशीत येतो त्यावेळी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी बदल करत असतो, पण त्यापैकी सूर्याचे मकर राशी संक्रमण हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचा काळ हा खूपच पवित्र मानला जातो. तर या मकर संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे? मकर संक्रांती ही शुभ आहे की अशुभ आहे? संक्रांती सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा सण सुवासिनींचा सण म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांती हे देवीचे रूप आहे. प्रत्येक वर्षी संक्रांतीचे रूप हे बदलत असते. मंगळवार 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तर या दिवशी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि दुपारी 4:54 सूर्य मकर राशीत राहील. हे संक्रमण बालवकरणावर होत असून मकर संक्रांतीने कोणत्या वस्तू प्रदान केली आहे, तिचे वाहन काय आहे, संक्रांत कोणत्या दिशेकडून आली आहे, कोठे जात आहे, कोणत्या दिशेला पाहत आहे, तिचे नाव काय आहे, ती काय भक्षण करत आहे हे पाहिले जाते. तर यावर्षी देवीने ज्या वस्तू प्रदान केल्या आहेत त्या वस्तू आपण वापरायच्या नसतात. तर आपण जाणून घेऊ देवीने यावर्षी कोणकोणत्या वस्तू प्रदान केल्या आहेत. सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणात होत असल्याने वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान केली असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल हातात घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीचे आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार नाव व नक्षत्र नाव हे महोदर्य असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू प्रदान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. या संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत. गाय, भूमी, सोने आपण दान देऊ शकत नाही, पण आपण यथाशक्ती काही दान देऊ शकतो. तर करीदिन ही 15 जानेवारीला आहे, तर आपण या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये. संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये आपण वादविवाद करणे टाळावे. त्याचबरोबर कोणाशी भांडू नये. तर सर्वांना आपण संक्रांतीच्या शुभेच्छा द्याव्या, तिळगुळ द्यावे. अशा पद्धतीने आपण संक्रांतीचा सण साजरा करावा. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.